प्रिया? हा बोल ना मावशी. बस झाली तुझी नाटकं. आणखी किती दिवस करणार आहेस ही तेरं? आज लज्जा शरम काही शिल्लक नाहीये तुझ्याकडे? कुठल्या तोंडाने मिरवणार आहेस ग हळदी कुंकामध्ये? हा, झाली तेवढी शोभा पुरे नाही झाली? आणखी नबरू शिल्लक आहे आमची वेशीवर टांगायला? एवढी कशी कोडकी झालीस ग? अगं चलाची नाही निदान मनाची तरी लाज बाळग. मावशी मावशी, अगं हे काय बोलतेस तू? काय झालंय काय तुला? मावशी प्लीज ऐकून घे माझं. मी ऐकून घेऊ. मी सगळे रंग दाखवून झाले मला. आता आणखीन काय दाखवणार आहेस मला प्रिया? विश्वासघात केलास मला, फसवलंस मला. मी तुला कायम माझ्या मुलीसारखं मानत आले. तू मला कधीही आपलं मानलं नाही. तुझ्या चांगल्या वागण्यात, गोड बोलण्यात एक खोटेपणा होता. आणि मी क्षणोक्षणी तुझ्या या नाटकीपणाला फुलत आले. मावशी 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 तसं काही नाहीये. मग कसं आहे मला सांग? मान्य आहे मला की मी तुला या घरात आणलं, मी तुला सत्यजितची स्वप्न दाखवली, मी तुला त्याची काळजी घ्यायला सांगितली. पण हे सगळं करताना तू तुझी मर्यादा सोड. तर मी तुला कधी सांगितलं? पण तू साळसूतपणे माझ्या भोळेपणाचा फायदा घेत आहेस प्रिया. तू स्वतःच्या सोयीने तुला हवा तसा अर्थ कसा लावत राहिलीस. का केलंस असं तू? हा, का केलंस असं प्रिया? आज माझ्या नजरेतनच उतरलंस मला तू. लाज वाटतेय माझी मला. काय चूक होती तो शेखरराज म्हणत होता त्याच्यात? सगळ्या 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 माणसांनी माझी फसवणूक केली. विश्वासघात केलाय माझा. तू काय, सत्यजित काय, चारू वंशांना सुद्धा माहिती होत आहे. का तुम्ही सगळ्यांनी मला अंधारात ठेवलं प्रिया? का ग? मावशी मी काय बोलते ते एकदा ऐकून तरी घे. मी मान्य करते आमच्याकडनं चूक झाली, पण काय सांग ना. पण काय? हे एवढं सगळं घडल्यावर सुद्धा यावर तुझ्याकडे स्पष्टीकरण आहे? सत्यजित येऊन त्याची बाजू सांगणार, तू तुझी बाजू पटवून द्यायचा प्रयत्न करणार. मग या सगळ्यामध्ये दोषी कोण? मीच ना? बरोबर आहे बाई, मीच दोषी आहे. मीच जबाबदार आहे या सगळ्याला. वाघाने गायीची शिकार केली की जसा गुराखी दोषी असतो ना, तसंच आहे. मीच जबाबदार आहे. मला शिक्षा व्हायला पाहिजे. मावशी मावशी प्लीज असं नको बोलूस. तू शांत हो. मला काय म्हणायचं ते ऐकून तरी घे. जा जा इथून. मला तुझं तोंड नाही बघायचं नाहीये. जा प्लीज असं नको. जा. चालती हो, काही ऐकायचं नाहीये मला तुझं. जा प्रिया. सख्याने फसवलं मला, सख्याने मूर्ख बनवलं. नाही, दोष माझाच आहे. दोष माझाच आहे. अरे तू आईंना भेटून आलीस? हो. का, काय झालं? अगं नाही, म्हणजे त्या नीट बोलल्या का तुझ्याशी? कारण काल परवापासून त्या कोणाशीच नीट बोलत नाहीये. मंजिरी, शेखर राजनी नकार दिलाय ते खूपच मनाला लावून घेतलंय तिने. खूप हळवी आहे ग ती.
आता बघ ना, मी हे सगळं विसरून गेले, पण मावशी ती काही विसरायलाच तयार नाही. मी आता हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाबद्दल सांगायला गेले होते तर काही बोललीच नाही माझ्याशी. मला सरळ निघून जा असं म्हणाली ती. ठीक आहे, तू नको काळजी करूस. मी बोलते आईशी. आलेच. प्रिया, अगं ऍक्च्युली माझं एक काम होतं तुझ्याकडे. बोल ना. मला आता अंकिता काकूचा फोन आला होता. ऍक्च्युली काम असं आहे की अंकिता काकूचा एक भाचा आहे, सुहास नाव आहे त्याचं. खूप चांगला आहे, शिकलेला आहे, आणि मुळात म्हणजे मी भेटले त्याला. तर मला ते स्थळ तुझ्यासाठी योग्य वाटतंय. मी बोलू का अंकिता काकूशी? हो. तू सत्यजितशी बोललीस का आधी? नाही, मला वाटतं तू आधी त्याच्याशी बोल आणि मग बघ तू काय बोलतो ते. अगं हो, मी आजच बोलले यांच्याशी, पण ते काही बोललेच नाहीत. मला वाटतं त्यांची संमती असावी. मग मी बोलते काकूंशी. आलेच. नालायक आहेस तू, नालायक पक्की. अर्थात आमच्या मोठ्या जाऊबाईंनी तुझं लग्न करून द्यायचं फारच मनावर घेतलं. ती कितीही प्रयत्न करू दे ग, शेवटी करणं न करणं माझ्याच हातात आहे ना. पण हा कोण नवीन सुहास? आता तुझ्या लाडक्या जाऊबाई मंजिरीची इच्छाच आहे, तर मग होऊन जाऊ दे तिच्या मनासारखं. मला वाटायचं प्रिया, सगळ्यात जास्ती पाताळयंत्री, क्रूर आणि वाईट बाई फक्त मी आहे. हरवलंस तू मला यार. यू आर नंबर 1. थँक्यू. बरं चल, मी जाते, मला उशीर होतो. गे चाललीस कुठे? लाजतीयस काय? कुठे चाललीस? एवढा साधा प्रश्न विचारला मी. मिस्टर होळकरांना भेटायला निघाले. ओ अच्छा, बर बर बर. अगं पण कालच भेटून आलीस ना. एवढाही विरह सहन होत नाही का तुम्हाला एकमेकांचा? काल जखमांवरच्या खपल्या काढल्या होत्या, आता मलम नको लावायला. आई, हे मी विणायला घेतलं होतं, पण विण जमत नाहीये. जरा सांगता प्लीज. कोणासाठी करतेस? आई अहो, असं काय करताय? हे सगळं मी माझ्या बाळासाठी, म्हणजे यांच्या आणि माझ्या बाळासाठी. हा, तुझं आणि सत्यजितचं बाळ. कर कर कर. आई अहो, तुम्ही सांगताय ना मला वीण कशी करायची ते? हो, मला येतं. दे दे, मी सांगते. आई, बरं वाटतंय ना तुम्हाला? मला काय झालंय? बरी आहे मी, छान आहे. आयुष्याचं गणित सुद्धा असंच असतंय बघ. अनेक धाग्यांचं, एक धागा सुखाचा, एक दुःखाचा. सुखाच्या धाग्याच्या वेळी सुख टिकवायची धडपड, दुःख संपवण्यासाठी धडपड. दुःख संपवताना
एक चूक करायची, ती चूक दुरुस्त करताना दुसरी चूक करायची, अशी एका मागोमाग चुकांची रांग लागत राहते. चूक करताना आपल्या मनात काहीच नसतं बघ. नकळत होते चुकती. वीण चुकली, गुंता झाला तर लोकरीचा काय दोष ग? हो की नाही? मुद्दामून नाही ना करत कोणी ते. आई अहो हे काय करताय तुम्ही? तुमचा हात अडकलाय त्यात. ते नाही मी बघ ना, हे अचानकच झालं, आपोआपच झालं. ठरवून नव्हतं केलं हे, पण झालं. ती ऍक्सिडेंट, मांडी, डोकं, ते तेव्हाच थांबवायला पाहिजे होतं ना आपण हे. मंजिरी, आई द्या ते. तुम्ही तुम्ही आराम करा. मी मांडीवर डोकं ठेवून झोपला होता तो. मी तेव्हाच त्यांना जाणीव करून द्यायला पाहिजे होती. का नाही सुचलं मला हे? का नाही सुचलं? साहेब मला बोलवलं? आम्ही कोण तुम्हाला बोलवणार आहे? कांबळे बाबांचे डायरेक्ट समन्स आहेत तुम्हाला. कांबळे बाबा मला म्हणाले, संके हा जबाबदार माणूस आहे, त्याच्यावर मोठी जबाबदारी टाका. साहेब ते विहंग भोसल्याचं काम तर चालू. त्यापेक्षा मोठं काय काम करायचं? आमच्या मिसेस आहेत ना, मिसेस त्यांची नीट काळजी घ्यायची. त्यांना काय कमी जास्त पडते ते बघायचं. त्यांना कष्ट पडले तर मला अगरबत्ती पेटवण्याचे कष्ट घ्यावे लागतील. तसा तुमच्या आवडीचा ब्रँड मी आणून ठेवलेला आहे. म्हणलं साहेब मला कळालं नाही तुमच्या मिसेस एवढं प्रेम. चिंतन कमी पडतं संख्ये. बघा गोष्ट कशी, एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला एखादा कपडा धुवायला सांगितला तर तो आपण निमूटपणे धुवावा. तो पाण्याने धुवू कारण की रॉकेलने धुवू असे फालतू प्रश्न विचारायचे नाही. मग तो साबणाने धुवू की नको धुवू हे विचारायचं नाही. धोपट्यानं धोपटू की नको नाही, किंवा पायाने असं 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 तोडून धुवू ते विचारायचं नाही. सरळ कपडा घ्यायचा, वॉशिंग मशीन मध्ये टाकायचा, हाताने घासून घासून धुवायचा, नंतर तिथून काढायचं मशीन मधून, दोरीवर वाळायला टाकायचं. तात्पर्य काय? कपडा धुवून स्वच्छ झाला पाहिजे. निष्कर्ष काय? कपडा स्वच्छ झाला पाहिजे धुवून. स्वच्छ विचार पाहिजे. कॅरी ऑन. कुठे भेटणार आधी पाप? काय कळलं नाही मला. तेच, तुम्हाला नेमकं काय कळलंय हाच प्रश्न पडलाय मला. नरकातही जागा मिळणार नाही. कितीही म्हटलं, विश्वास ठेवला नाही ठेवला तरी तो वरून सगळं बघत असतो. ए काय बडबड आहे? आता फक्त तुझा नवरा घेतलाय तुझ्या हातून. तुझी दया येते ना म्हणून या घरात राहू देते तुला. नाहीतर दादाला सांगून तुझे हाल करू शकते मी. उगाच बुडबी सवत असल्याचा फील नको देऊ मला. त्या कारणासाठी तुमचा अजिबात राग येत नाही मला तुला. उलट किळवत येते तुमची. त्या दादांनी तुमच्या समोर कुठलाही नाच करावा माझं काहीच म्हणणं नाही. कारण मुळात माझा आणि त्यांचा काहीच संबंध नाही. त्यामुळे त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. मग कशाला मला इथे त्रास देतेस? जा ना, राहा ना शांतपणे. प्रियाताई, मी कुठल्या तरी जन्मात पाप केली आणि त्याची शिक्षा देव मला या जन्मात देतोय आणि ती मी भोगते.
पण तुमचं काय? सत्यजित दादा, मंजिरी वहिनी देव माणसं आहे तो. त्या घरांनी तुमच्यासाठी एवढं केलंय ना की त्यांच्या उपकारांची परतफेड तुम्ही कधीच करू शकणार नाही. आणि तुम्ही त्यांच्याच पाठीत चुरा खुपसताय. किती विश्वास आहे हो त्यांचा तुमच्यावर. हे रडगाणं माझ्या समोर पुन्हा गायचं नाहीये. तर जा आता. इथे मी फक्त दादा होळकरला भेटायला आले होते. तो तर नाहीच आहे. मग मी काय करू इथे थांबून? मी जातेय. पश्चाताप करायलाही वेळ मिळणार नाही तुम्हाला प्रियाताई. या सगळ्याची किंमत तुम्हाला कधी ना कधी चुकवावीच लागेल. तोपर्यंत तुमच्या पारड्यात पापाचं वजन इतकं वाढलं असेल ना की काहीही केलं तरी तुम्ही वाचू शकणार नाही. बास झालं आता. माझ्या आधी तुझ्यावर काय वेळ येऊ शकते याची कल्पना आहे ना? मृत्यूपेक्षा तर मोठी नसेल ना. तर माझा मृत्यू केव्हाच झालाय प्रियाताई. इथे वावरतंय ते फक्त धड. आणि खरं सांगू, आता नाही भीती वाटत मला. माझं जे व्हायचंय ते होऊ दे. पण तुमचं काय प्रियाताई? माझ्या मार्गात आलीस ना तर मृत्यूपेक्षा भयंकर करून ठेवीन तुझं आयुष्य. चालेल, पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. मला एक जरी संधी मिळाली ना, फक्त एक, तरी सत्यजित दादांसमोर तुमचं पितळ उघडं पाडल्याशिवाय मी राहणार नाही. भाऊजी, काय हवंय का? वहिनी, आईला भेटलात का? नाही म्हणजे तिला बरं वाटत नाही असं काही बोलली का ती तुम्हाला? नाही म्हणजे असं काही बोलल्या नाहीत का माझ्याशी? का, काय झालं? नाही, ह्या वेळेला म्हणजे मी संध्याच्या वेळेला आईच्या रूमची लाईट बंद होती. आज जाऊन बघितलं तर आई झोपली होती. मला वाटलं बरं वाटत नसेल म्हणून मी काही उठवलं नाही. पण तुम्हाला काही माहिती आहे का? आई, अहो काय करता तुम्ही? तुमचा हात अडकलाय त्यात. नाही, मी बघ ना, हे अचानकच झालं, आपोआपच झालं. ठरवून नव्हतं केलं हे, पण झालं. खरं तर भाऊजी, आज सकाळपासून मलाही त्या जरा डिस्टर्बच वाटतात. मी एक काम करते, हे आले की बोलते यांच्याशी. हा, तुम्ही नका काळजी करू. हो, साक्षात मोतीवाले बाई. वेलकम वेलकम वेलकम. तुमच्या घरी गेले होते. बघा आता तुम्हीच बघा. मला सांगायचं ना, आय माय सेल्फ घरी राहिला असतो तुमच्या स्वागताला. केलं ना. तुमच्या बायकोनी जोरदार स्वागत केलं माझं. ही इज क्लेवर, शी इज क्लेवर. शी नोज एटिकेट्स, शी नोज एटिकेट्स. खूप चांगल्या आणि गोड शब्दात स्वागत केलं. ही अशी बोलणी मी कोणाकडून कधीही ऐकून घेतली नाहीत आजपर्यंत. आणि असा अपमान, माझा असा अपमान कधीही झालेला नाहीये. मी हे सगळं नाही सहन करून घेणारा मिस्टर होळकर. इन्सल्ट, यू आर इन्सल्ट. युअर इन्सल्ट. मिसेस, punishment time after 5 minutes as soon as I come. संख्या गाडी काढा. अहो, आज आई खूप डिस्टर्ब होत्या.
म्हणजे त्यांना मी असं यापूर्वी कधीच बघितलं नाही. मी त्यांच्याशी विणकामाबद्दल बोलत होते आणि त्या काहीतरी वेगळंच बोलत होत्या माझ्याशी. काय काय म्हणत होती ती? म्हणजे एक धागा उलट सुलट. मला वाटतं त्यांना काहीतरी बोलायचं होतं पण त्या नीट बोलूच शकत नव्हत्या माझ्याशी. आणि त्या असंही म्हणत होत्या की चूक प्रत्येकाकडूनच होते पण चूक करणाऱ्याच्या मनात प्रत्येक वेळी पाप असेलच असं नाही. त्या असं का बोलल्या मला खरंच कळलं नाही. मला सांगू का, मला असं वाटतं त्यांना कुठली तरी गोष्ट खूप त्रास देते पण त्या मोकळेपणे नाही बोलू शकत आहे. आज संध्याकाळी सुद्धा गौरांग भाऊजी. गौरांगचं काय? नाही, गौरांग भाऊजी आईंच्या रूम मध्ये गेले होते तर आई झोपलेल्या होत्या. असं तिन्ही सांजेच्या वेळी झोपताना मी त्यांना कधीच बघितलं नाही. नेमकं काय झालंय आपल्याला कळायला हवं. तुम्ही जर त्यांच्याशी बोललात तर बरं होईल प्लीज. म्हणजे बोलता का?